आज मिरज पंचायत समितीची सभापती उपसभापती ची निवड झाली। ह्या निवडीमध्ये एक नाट्यमय सगळं वातावरण तयार झालं होतं। पण महायुती म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या महायुतीमध्ये आज सभापती उपसभापतींची निवड पार पडली। आज विरोधकांना अर्ज महायुतीचा सभापती आणि उपसभापती हे विराजमान झाले। त्याबद्दल मी सर्व सदस्य, पंचायत समिती सर्व सदस्य, महायुतीचे सर्व सदस्य, आमचे सर्व नेते, काका असतील, गोरेसाहेब असतील, मंत्री महोदय, आपले ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील असतील आणि सर्व कार्यकर्ते जे जुडले, ह्या प्रक्रियेमध्ये जे जुडलेले सर्व कार्यकर्ते, त्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचं फक्त अभिनंदन करतो। काही दिवसापूर्वी काही दिवसांमध्ये चाललेला एक प्रकार आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या आपल्या पंचायत समितीच्या नवीन निर्वाचित पंचायत समितीच्या बिल्डिंगला त्यांचं नाव द्यायला पाहिजे। आम्ही त्यावेळेला आतमध्ये सभागृह छत्रपती संभाजी महाराजांचं आम्ही नाव दिलं, पण काय टेक्निकल अडचणमुळे ती नावं काढली गेली। आज मी सांगू इच्छितो की आता पंचायत समिती सभापती आणि बाकी सगळे मेजॉरिटीनं आपण आहोत। आता आपण असल्यामुळं आपण काही गैर करणं हा विषय नाही आहे, पण पहिल्याच मीटिंगमध्ये मी तसं विनंती करेन, आदेशी करेन, पहिल्याच मीटिंगमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बिल्डिंगला, नवीन पंचायत समितीच्या बिल्डिंगला नाव देण्याचा आणि सभागृहाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा ठराव मी घ्यायला सांगेन आणि तो आम्ही दोन्ही ठराव आम्ही घेऊ। आम्हाला त्याबद्दल काही शंका नाही आणि निश्चित हा ठराव घेतल्यानंतर शासनाला सबमिट करू, आम्ही प्रशासनाला इथं सबमिट करू, आम्ही त्यांनी तो निर्णय करायचा आहे। त्यांच्या नियमानुसार निर्णय करून जिल्हा परिषदेला ते पाठवले जातील। जिल्हा परिषदेचे CO आणि त्यांची सगळी कमिटी त्यावर निर्णय करेन, तो निर्णय त्या पद्धतीनं आपण हे करू। त्याबद्दल कोणीही त्यामध्ये आमची भूमिका तर क्लिअर आहे की आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव बिल्डिंगला मिळत असेल, चांगली गोष्ट आहे। आज छत्रपती शाहू महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव मिळेल, आम्हाला अभिमान आहे तो। आणि बाबासाहेबांचं नाव लिहिलेलं आहे आणि बाबासाहेबांच्या कृपेनं तर आम्ही आमदार झालो आहे। आम्ही हे तर बाकी त्यांनी संविधान लिहिलं, त्या संविधानाच्या माध्यमातून आम्हाला आज हे बसायला खुर्ची मिळाली, मान सन्मान मिळतो आहे आणि त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणं उचित नाही, पण नाव होत असेल तर आम्हाला तो अभिमान आहे, त्यासाठी ठराव घेतले जातील, त्याबद्दल शंका नाही। समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या निमित्तानं या ठिकाणी सभापती उपसभापती हे बिनविरोध निवडून आले। काही लोकांनी जुगाड करून सत्ता हस्तगत केली होती, पण एवढी 2-4 महिन्यामध्ये मस्ती आली की आमचे आमदार, आमचे मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या बापापर्यंत पोचण्याच्या भूमिका त्यांनी व्यक्त केल्या। त्यावेळी आम्ही ठरवलं की आता ह्यांना घोड्यावर बसवलं होतं, खाली घेता येतं, हे पुन्हा त्या निमित्तानं दाखवून देऊया। अशा पद्धतीची एखादे आपले सहकारी आमदार, सिनियर आमदार ज्या वेळेला इथं आमदारकीच्या निमित्तानं विकासाचं काम करतात, त्यावेळेला तुम्ही इतकं घालून पाडून बोलणं हे बरोबर नव्हतं। म्हणून सुरेश भाऊ हे आम्ही निकाल आल्यानंतर ठरवलं की आपणाला हा सत्ता बदल करायचा आहे। विकासाच्या मागं कास धरून येणारी संख्या खूप होती, फक्त दाखवताना त्यांच्यातले 3 आले होते, आणखी 2 माणसं त्यांच्यापासून बाजूला गेलेली आहेत, ती कालांतरानं आमच्या बरोबर राहतील आणि या पंचायत समितीच्या माध्यमातून भाऊ आमदार आहेत, आम्ही सगळे या तालुक्याचा विकास करण्यासाठी प्रयत्न करतोय। सगळ्या सदस्यांचं आणि या कार्यकर्त्यांचा आम्ही सगळे आभार मानतो। अतिशय मोठ्या संख्येनं जल्लोषात सगळी माणसं आलीत, त्या सगळ्यांचा आभार मानतो आणि या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं जी चपराक दिली, त्यांना अर्ज सुद्धा भरता आले नाहीत, ही चपराक मिरज पंचायत समितीमध्ये त्यांना दाखवून दिलेली आहे कार्यकर्त्यांनी, ही या निमित्तानं भावना व्यक्त करतो।